देवमाणूसमधला अध्याय 20 डिसेंबर भागामध्ये आर्या निघून जाते, पण जाता जाता गोपाळला लूक देते. गोपाळ स्माईल करतो आणि मान हलवतो. आर्या आता स्माईल करते आणि निघून जाते. लाली पुढे येऊन गोपाळकडे बघत असते, तर गोपाळच्या मनामध्ये लड्डू फुटत असतात. आता तर लालीची चांगलीच सटकते. गोपाळ रूममध्ये येतो आणि विचार करत असतो, आर्या जाताना रडत का गेली असेल? खाजगीत जाऊन विचारलं पाहिजे. तेवढ्यात लाली येते आणि बघते तर गोपाळ विचारत असतो. ती टोमणा देत म्हणते, आर्याताईच्या विचारात हरवलात की काय? गोपाळ म्हणतो, आर्याजीपेक्षा तुमची जास्त काळजी वाटायला लागली आहे. आता लाली शॉकून त्याच्याकडे बघायला लागते. तो म्हणतो, अहो बघितलं ना आर्याबद्दल काय घडलं ते तुमच्या बाबतीत घडलं तर? लाली प्रेमाने म्हणते, तुम्ही आहेत की माझं रक्षण करायला. आता गोपाळ आंघोळीसाठी निघून जातो. लाली म्हणते, थोड्याच दिवसात तुमची काळजी आणि तुम्ही जिच्याबद्दल काळजी करता ती कायमचीच संपून जाईल, आणि ते पण आजच रात्री. आता लाली सगळे झोपायची वाट बघत असते. आता ती बघते की गोपाळ पण झोपलेला. ती आता एक कपडा डोक्यावर घेते आणि बाहेर पडते. श्यामल माधुरीला कुणी मारलं यामुळे गोपाळची पण चलबिचल चालू असते, आणि त्यात आर्यावर हल्ला केलेला, त्यामुळे तो पण पाळतीवर असतो. तो आता लालीचा पाठलाग करतो आणि खांद्यावर हात टाकत म्हणतो, कोण आहेस तू? आता मात्र लालीच्या पायाखालची जमीनच सरकते. तर नक्की काय घडलेलं असतं, चला तर बघूया. तर आर्या गोपाळच्या घरी येते आणि लाली ठरवते आज रात्री हिला संपवायचं. ती आता रूममध्ये जाते आणि आर्याचा गळा दाबणार. तोच आर्या किंचाळून मागे बघते. लाली म्हणते, आर्याताई, अहो तुम्ही का घाबरताय? अहो मी इथं आहे ना, आता तुम्हाला कुणापासूनही भीती नाही. आर्या म्हणते, लालीताई मला खूप भीती वाटते. मी कुणाचं काय बिघडवलंय? आर्या म्हणते, तुम्हीच विचार करा, तुम्ही असं काही वाईट कृत्य केलं का? हे बोलल्यानंतर आर्याला आठवतं की ती आणि गोपाळ जरा जास्तच जवळ आलेले. तेवढ्यात लाली म्हणते, झोपा तुम्ही, निवांत झोपा. आर्या आता झोपते आणि लाली तिच्या अंगावर पांघरून टाकते आणि एका कोपऱ्यातून हळूच कोयता काढते. आर्याला मारायला जात असते, पण आर्या पुन्हा किंचाळत उठते. लाली मानत म्हणते, हिला इथं मारून नाही जमणार. मारून टाकली तर बॉडी लपवायला लय प्रॉब्लेम होणार. आधीच माधुरीची बॉडी लपवता लपवता लय हाल झाले. सकाळी खिडकीमध्ये लाली विचार करत असते. तेवढे ताऱ्या मागून येते आणि म्हणते, लालीताई. लाली मागे बघत म्हणते, अरे वा, साडी छान दिसते, पण सावध राहा बरं का, हे मागून येतील आणि तुम्हाला मिठी मारतील. नाही म्हणजे ते लय रोमॅन्टिक आहे बरं का. आता तर आर्याला जशा गुदगुल्या होतात. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज येतं. लाली म्हणते, नाही म्हणजे तुम्ही माझी साडी नेसली ना म्हणून म्हणलं. त्यांना वाटायचं माझीच बायको आहे. तेवढ्यात रंजी येते आणि म्हणते, लाले नाश्त्याचं बघ की जरा. अगं बाई, ही पण आहे वय इथं. बरं झालं तुझ्याशी बोलायचंच होतं. तुझ्या भावाला सांग ना की श्यामलचा तपास थांबवा. आम्हाला पैशाची लय गरज आहे. आता आर्या बारीक बघते. रंजी म्हणते, नाही म्हणजे काय ना, आमची श्यामी लय वेंदळी होती आणि त्या वेंदळ्यापणात तिची झाडाला धडक झाली असणार. त्यामध्ये कुणाची काय चूक तू एवढंच सांगायचं. श्यामलचा खून नाही झाला, तीच तिची धड पडली. आर्या म्हणते, नाही हो, मी माझ्या दादाच्या कामामध्ये कधीच दखल देत नाही आणि दादा त्याच्या कामामध्ये कुणाचंच ऐकत नाही. नाही म्हणजे तो खूप प्रामाणिक आहे. रंजी म्हणते, हां प्रामाणिक आहे खरं. पदर खोसत म्हणते, मला नको सांगू. जेव्हा तू तुपाचा घोटाळा केला तेव्हा तुझ्या दादाचा प्रामाणिकपणा कुठं गेला होता ग? आली मोठी प्रामाणिकपणा दाखवणारी. बोट करत म्हणते, हे बघ, गप गुमान तुझ्या भावाला सांग, नाहीतर. आता आर्या रडायला लागते, पण लालीला मात्र खूप मजा वाटत असते. आता आर्या रडत बाहेर पळते आणि तिच्या मागे लाली पळत असते. आर्याताई, आर्याताई ऐका ना. तेवढेच जामकर म्हणतात, चिमणे चिमणे. आता मात्र सगळेच हादरतात. जामकर विचारतात, चिमणे तुला कुणी काय केलं की तू रडतेस? तेवढेच रंजी म्हणते, नाही नाही, तिला कुणीच काय नाही केलं. ते काय आहे ना, तिच्या मनातून अजून पण भीती जाईना. जामकर म्हणतात, चिमणे तू अजिबात घाबरू नको. तुझा भाऊ आहे ना. आप्पा जामकरला म्हणतात, बघितलं, तुमच्या बहिणीला आम्हीच आसरा दिला, नाहीतर तुम्ही येऊन जाऊन येता आणि आमच्यावरच आरोप करता. आता इथून पुढं आरोप नका करत जाऊ. जामकर म्हणतात, चल चिमणे. आणि म्हणतात, सुधाकर तुझे खूप खूप आभार. तुझे हे ऋण
मी कधी विसरणार नाही. आणि अप्पांना म्हणतात, हां काही चौकशी असेल तर मी नक्कीच येणार, ते माझं काम आहे आणि पोलिसांच्या कामामध्ये कुणी अडवू येऊ शकत नाही. आता आर्या जाता जाता गोपाळकडे बघते आणि स्माईल करते. गोपाळ स्माईल करतो आणि मान हलवतो. ह्याच कारणामुळे आर्या जीवाला मुकणार. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.